तर 3 षटकांचा सामना पाहतोय. क्वालिफायचा मॅच आहे, बक्षीसपत्राचा मॅच मैदानाच्या आत नक्कीच पाहतोय आपण. अर्णव वारियस चांदगाव म्हटल्यानंतर या स्पर्धेचे मराठी उद्योजक आणि मुख्य आयोजक अमोल यादव यांचा संघ. स्वराव ओवी खैराले म्हटल्यानंतर विवेक गंबे, कैलासवासी जानू गंबे यांचा, विष्णू गंबे यांचा चिरंजीव विवेक गंबे यांचा संघ ओळखला जातोय. मी विनंती करतो या ठिकाणी टायमिंग सेट केलेला आहे. 2 षटक 10 मिनिटाच्या अवधीत हाताळल्यास नाही तर एक शतरक्षक 38 मध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यावी. 3 षटकांचा सामना आहे, जवळजवळ 18 चेंडूंचा. पंचांना देखील विनंती करतोय, बक्षीसपात्र संघ पाहतो या ठिकाणी नक्कीच. लेग स्प्रे सलामीचे गोळी मैदानाच्या दाखल होतोय स्वरा ओवी खैराले संघाची. मी विनंती करतो पंचांना आणि खेळाडूंना कोणत्या प्रकारचा विलंब लावू नका, अन्यथा षटक या ठिकाणी कमी करण्यात येईल. मोठा मॅच या ठिकाणी 1,11,111 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी पाहतोय. द्वितीय पारितोषिक 55,555 रुपयाचा आकर्षक पारितोषिक आहे. तिसरं पारितोषिक पाहतो तब्बल 25,000 रुपये व आकर्षक चषक. पंचांचा इशारा येतो त्या ठिकाणी. लेग स्प्रे षटक चालू होतो त्या ठिकाणी. हो हो या ठिकाणी उंचावरून हिट केला चेंडू, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एनडी वॉरियर्स याचे फ्रँचायझी पाहतो आपण. लहू खेडेकर यांचं आगमन होतोय. मी शिव मराठा चषक चांदगावच्या वतीने त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. त्यांच्या समवेत पाहिलं तर जय महाराष्ट्र कोकण संघाचे असोसिएशन या क्रिकेट संघाचे अध्यक्ष पाहिलं तर सुहास भगत यांना देखील विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. तर मित्रांनो घेऊन जातो मैदानाच्या चौरसावा सामना पाहतोय. आणखीन एक हात टॅकरचा चेंडू होता परंतु कोणती धाव नाही काही धोका नाही अशा पद्धतीचा गोलंदाज प्रथमेश ठाकरे षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय. अर्णव वारियस चांदगाव संघाकडनं वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. खैरा एंडकडनं मारा करतोय 20 ते 25 पावलांचा रनअप. प्रथमेश हलवारपणे ढकलला चेंडूला, हुक केला, चेंडू जातोय लॉबच्या वरून. BSNL टाटा निगम डोकोबो षटकार. या ठिकाणी पंचांचा इशारा तो नो चेंडू. टोटल 7 धावा या ठिकाणी. उग्रा डोले पहा नीट चेंडू आहे प्रीहिट. धावसंख्या पोहोचते धावपलकावर 8 अशी धावसंख्या. षटक क्रमांक या वेळेला मात्र बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेला मारलेला चेंडू. 1 बाउन्स 2 बॉल्स. BSNL टाटा निगम डोकोबो चौकार. एक षटकार 1 चौकारच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचतोय धावपलकावर 12 धावसंख्या. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पाहतोय आपण. नक्की जे या ठिकाणी शिव मराठा चषक 2026 क्वालिफायचा मॅच मैदानाच्या पाहतोय आपण. अर्णव वारियस चांदगाव विपक्ष स्वरा ओवी खैराले या 2 संघांच्या दरम्यान लॉंगअपच्या दिशेला मारलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. चेंडूची फेकीपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपलका 2 पोहोचतोय ती म्हणजे बिनबाद 13 अशी धावसंख्या. सकाळच्या 17 पासून या ठिकाणी पाहतो आपण गुणलेखक काम पाहतो या ठिकाणी ओमकार वजले या स्पर्धेचे सर्व आणि मुख्य आयोजक या ठिकाणी पाहतोय. प्रथमेश ठाकरे गोळजी मार्फत हाफ टॅकरचा चेंडू खूपच या वेळेला मात्र पंच या चेंडूवर नाराजी व्यक्त करतात. अवंतरिक धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतो धावपलकावर 14 धावसंख्या.
मित्रांनो चालू असणारा सामना आपण पाहत आहोत। अर्णव वारिये चांदगाव म्हटल्यानंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि एक मराठी उद्योजक सन्माननीय अमोलदादा मधुकर यादव यांच्या अपोजिट पाहिलं तर सौरव खैराने, सन्माननीय विवेक विष्णू गंबे हे संघ मालक पाहतोय। हो हो मोठा स्ट्रोक मारण्याच्या नादात त्या ठिकाणी बॅटची कडा घेतली, चेंडू जातोय बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेला, तत्परिणाम एक धाव रोखू शकत नाही ते म्हणजे सौरव खैराने संघाचे शतरक्षक आणि एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय धावपलकर पुन्हा एकदा 1500 धावसंख्या। षटक क्रमांक पहिलं मार्गदर्शन पाहतोय प्रथमेश ठाकरे 20 ते 25 पाऊंडचा रनअप राईट राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या उजव्या खांद्याकडनं। हो हो भन्नाट वगैरे तेज गतीने फेकलेला चेंडू त्रिफला चेतू उकडून काढतो आणि फलंदाज बाद होतो डावकुला फलंदाज तंबूच्या असल्यावर डी हे 86 जर्सी नंबर परिधान या ठिकाणी पाहतोय 786 जर्सी नंबर परिधान करणारा इनायत नंबर 3 वन डाऊन प्लेअर मैदानाच्या दाखल होते तो म्हणजे आदर्श अजर शेख अजर शेख नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। वैयक्तिक पैल आणि संघाकडनं दुसरं षटक हाताळण्यासाठी अजर शेख अर्णव वारिये संघाकडनं षटक हाताळण्यास सज्ज होतोय। डावखुरा गोलंदाज आणि या वेळेला पहिला ओरपी चेंडू बनवला, चेंडूला पाठवला हवेला स्वार करून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। चांदगाव संघाचा दोन्ही संघ तुल्यबल्य असणार या ठिकाणी पाहतो। अर्णव वारिये संघात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षक स्वीकारलाय। पुन्हा एकदा सुसाट सुट या वेळेला देखील आकाशाला गवगवसनी घालणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी। षटकार पाहतो सलामीवर निनांत रसाल्याच्या बॅट मधून निघाले हे स्ट्रोक सौरव ओवी खैराले या संघाचा आक्रमक रूप धारण करते या ठिकाणी फलंदाज निनांत रसाल सलामीवर षटक क्रमांक दुसऱ्या हाताळण्यासाठी सज्ज होतो अर्णव वारिये चांदगाव संघाचा गोलंदाज अजर शेख एका डावकुऱ्या हाताचा गोलंदाज रनिंग मध्ये थोडी व्यत्यय येतोय आणि डावकुऱ्या हाताचा गोलंदाज पाहिला तर अजर शेख या नावाने अर्णव वारिये चांदगाव संघाचं नेतृत्व करतो। आजच्या दिवसात आपण शिव मराठा चषक चांदगाव या चषकामध्ये दरम्यान हो हो भन्नाट वेगाने गुड लाईन स्पॉटवर चेंडू आदळला, परंतु ह्या चेंडूवर पंच नाराजी व्यक्त करतात। अवंतर एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतो धावपलकर ती म्हणजे 1/28 अशी धावसंख्या। उशीर आलेल्या प्रेक्षकाच्या माहितीसाठी मित्रांनो मी सांगू इच्छितो की चालू असणारा सामना पाहतोय क्वालिफायचा मॅच आहे अर्णव वारिये चांदगाव। हो 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 या वेळेला शतरक्षण त्या ठिकाणी आहे, दर्शक बने फिल्डर बने दर्शक, हवाई सफर चेंडू जाते लगतच्या वरून BSNL टाटा निगम डोकोमो षटकार। मास्टर राकेश पाष्टे अतिशय सुंदर कोळगिरी या ठिकाणी आई एकवीरचं गीत डीजेच्या माध्यमातून नक्कीच आपल्या कानापर्यंत पोहोचवले।
अजर शेख पुन्हा डान्सिंगचा डाव मोठा फटका मारण्याच्या नादात बॅट आणि बॉलचा समावेश नसताना 34 रन घेण्यास सफल ठरतोय फलंदाज निनांत रसाला आणि आशिफ. एका धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय धाबलक्यावरती म्हणजे 35 अशी धावसंख्या. मित्रांनो 3 षटकांचा मॅच आहे. बक्षीस पात्र ठरणारा हा मॅच पाहतो आपण. क्वालिफायचा मॅच ऑल इंडिया खेळाडू पाहतो आजचा दिवस संडे स्पेशल. एकापेक्षा एक रती मारती या ठिकाणी. हो हो या वेळेला काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू जातो. BSNL टाटा निगम डोकोमो षटकार डीजे मास्टर. चेंडू घेऊन यायचा आहे. आजच्या दिवसातील अंतिम दिवस पाहतो आपण. बक्षीस वितरणचा दिवस पाहतो या ठिकाणी. आणि हा मॅच पाहिला तर एक भला मोठा मॅच पाहतो. एकापेक्षा एक रती मारती या ठिकाणी खेळाडू पाहतो आपण. ऑल इंडिया ओपन लॉट्स पाहतो आजच्या दिवसातील. आणि त्याच आता हा क्वालिफायचा मॅच अर्णव वॉरियर्स म्हटल्यानंतर या स्पर्धेचे मुख्य घटक आणि एक मराठी उद्योजक सन्माननीय श्री अमोल मधुकर यादव यांचा संघ मालकीचा आहे. आणि सोरावळी म्हटल्यानंतर श्री विवेक विष्णू गंबे हे संघ मालक या संघाचे आहेत. नक्कीच तर या ठिकाणी वरती मैदानाला पुन्हा या वेळेला त्याच रिझनला चेंडू पाठवतोय मिडवांचे वरून BSNL टाटा निगम डोकोमो षटकार डीजे मास्टर. राकेश संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती म्हणजे 47. एक बाद 47 अशी धावसंख्या या ठिकाणी या संघाचं फ्रँचायझी स्वतः आहेत विवेकदादा विशू गंबे यांचा संघ हा ओळखला जातो. यांच्या मालकीचा संघ खैराले मधून बिलावून करत असताना हे खेळाडू पाहतो आपण मैदानाच्या आत. निनांत रसाल आणि आशिफ सुसाट सुट्टे सलामीचा सलामीर निनांत रसाल 6 चेंडूंचा खेळ खेळला मित्रांनो परंतु 21 धावा. आणि आशिफ पाहतो आपण तर हा कलकत्त्यावरून बिलॉन करणारा या स्पर्धेमध्ये नक्कीच या ठिकाणी पाहतोय मैदानाच्या आत स्वरा ओवी या संघातून खेळत असताना पाहतोय. धावसंख्या पोहोचतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 47 अशी धावसंख्या. वैयक्तिक पैल आणि संघाकडनं तिसरा हाणामारीचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय गंगाधर इंगोले. पुन्हा मोठा हाफ ट्रॅकर चेंडू होता भन्नाट वेगाने चेंडू फेकला गेला. गुडलाईन स्पॉटवर आदळल्यानंतर यष्टीरक्षक सुरलेख कामगिरी बघत त्या ठिकाणी कोणतीही धाव नाही धोका नाही अशा पद्धतीने अचूक टप्प्याचा मारा केला गोलंदाज गंगाधर यांनी. धावसंख्या स्थिरावतो. आता मात्र सुंदर कमबॅक करतो. मात्र 12 चेंडूच्या समाप्तीला धावसंख्या पोहोचली 47 वर. दरम्यान पुन्हा एकदा पाहतो आपण शॉर्टअप लाईनचा चेंडू होता. खूपच लेग स्टंपच्या बारूदाना चेंडू पंच ह्या चेंडूवर नाराजी व्यक्त करतात. आणि पुन्हा एकदा अवंतर 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलका जाऊन पोहोचतो 48 अशी धावसंख्या. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं शेवटला हाणामारीचं षटक तिसरं हाताळण्यासाठी गोलंदाजी येतोय अर्णव वॉरियर्स चांदगाव संघांना. हो हो या ठिकाणी पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेला मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज बाद होतोय डीजे. साहिल सलामीचा सलामीर निनांत रसाल वैयक्तिक 21 या धावसंख्येवर बाद होतोय. जोरदार टाळ्या त्या खेळाडूसाठी नक्कीच सलामीचा सलामीर पाहतोय. त्याची जागा नवीन भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो तो म्हणजे साहिल. सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य
नर्गिस बडे मॅडम यांना विनंती करतोय का आपण कुठेही असाल मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. मी शिव मराठा चषक चांदगाव यांच्या वतीने व माझ्या शब्द स्मरणातून तुमचा देखील आभार व्यक्त करतोय. ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य नर्गिस बडे आपण मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. हलवार पद्धतीचा चेंडू हाताला आणि या ठिकाणी दिवसा डावला रणाची चोरी करत असताना फलंदाज धावची स्वरूपात बाद होतोय. साहिल डीजे जर्सी नंबर 1 नंबरची परिधान करणारा मयूर जातोय. मागच्या मॅचचा सलामीला जाणारा हा खेळाडू आता जातोय. इनायत नंबर 4च्या क्रमांकावर मैदानात दाखल होतोय मयूर. ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती या ठिकाणी पाहिलं तर आपण नर्गिस बडे यांचं आगमन होतोय. मी शिव मराठा चषक चांदगावच्या वतीने आभार व्यक्त करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. आपण आलात आपल्या येण्याने नक्कीच हा व्यासपीठ शोभून दिसतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्या रिझनला आहे मिडॉनच्या साईडला. तत्परिणाम मात्र एक धाव आणि दुसरी रनसाठी आता बघूया आणि फलंदाज बाद होतो धावचीच्या स्वरूपात. डीजे करतो. आपल्याकडे वेळ दादा खूपच कमी आहे. कमी वेळ आहे. उशिरा सामना चालू झाला त्याच्यामुळे आपण 3 षटकांचा या ठिकाणी मॅच पाहतोय. कारण भलं मोठं बक्षीस आहे, भलं मोठं चषक आहे. या ठिकाणी सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पाहिलं तर भगवान यादव यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा चषक पाहतोय आणि या द्वितीय क्रमांकाचा चषक देखील पाहतोय. त्या ठिकाणी प्रेम मोहीर जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इनायत नंबर 6 प्रेम बोईर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. सोरा ओवी खैराले या संघाचा. मी विनंती करतोय चांदगाव गावातील महिला वर्ग आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. धावसंख्या पोहोचतोय संघाची ती म्हणजे 49 तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय. नक्कीच आपण 2 संघ एकामेकांबरोबर नक्कीच हवी होतात. तर कोण या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवणार येणारा टाइम आणि वेळ नक्कीच सांगून जाणार आहे की अर्णव वॉरियर्स चांदगाव या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवतो की स्वरा ओवी खैराले हा संघ. कोणी हार मानायला तयार नाही आहे. एकापेक्षा एक रती महारथी या ठिकाणी या दोन्ही संघांमध्ये खेळाडू पाहतोय आपण. ऑल इंडिया ओपन लॉट्स मध्ये आज पाहतोय. ओरपी चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे आणि कोणतीही चूक करणे अक्षय कासार आणि फलंदाज एका पाठोपाठ बाद होतो तो म्हणजे स्वरा ओवी खैराली या संघाचे. डीजे डीजे राकेश पाष्टे अतिशय सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी युट्यूब लाईव्ह पाहिला तर आपण एके लाईव्ह स्पोर्ट अलिबाग वरसोली अभिराज कचरेकर आणि कॅमेरामॅन पाहतो या ठिकाणी अनिकेत शेडगे आणि लाईव्ह स्क्रीन पाहतो या ठिकाणी रॉबर्ट धनवडे यांच्या माध्यमातून नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे गोलंदाज गंगाधर. हाफ टॅकर चेंडू होता. बॅटची कडा घेतली. चेंडू जातो त्या ठिकाणी स्लिप लेग स्लिपच्या स्वरूप जवळ आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो 4 धावांसाठी आणि 3 षटकांची सांगता होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतो धावपलकावर टीम म्हणजे स्वरा ओवी खैराले संघाची धावसंख्या 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 53 अशी धावसंख्या. येणारी 18 चेंडू आणि 54 धावा विजयासाठी अर्णव वॉरियर्स चांदगाव या संघाला. आवाजात करूया बदल. मी घेऊन जातो मायक्रोफोनवर माझे साथी समालोचक पाहिले
तर वेदांत कंटक यांच्याकडे माईक सोबत एक माईका फोनवर घेऊन जातो. त्याला अलिबाग तालुक्यातील मल्हान गावातील हा सुपुत्र पाहतोय आपला. अतिशय या प्रेक्षकांची मनं जिंकणारा एक उत्कृष्ट माय बोलीतून आवाज नक्कीच कानापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. त्यांच्या समवेत पाहिलं तर आमच्या नावे ग्रुप ग्रामपंचायतला बिलावून असणारे प्रदीप सर भोईर. धन्यवाद वेदांत. धन्यवाद. तत्पूर्वी या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत खैरेखुर्दच्या विद्यमान सदस्य सन्माननीय नर्गिसताई बडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय लीलाताई पुळेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नर्गिस मॅडमचा सन्मान करायचा आहे. मागे देखील मी आलो होतो तेव्हा नर्गिस मॅडम आल्या होत्या आणि भरपूर मोठं योगदान असतं या मंडळासाठी किंवा या स्पर्धेसाठी त्यांचं, आणि आज देखील त्या आल्यात. अगदी वेळात वेळ काढून आल्यात, कारण नर्गिस मॅडम रमजानचा महिना आहे, रोजे चालू आहेत आणि अशा वेळी बाहेर पडणं जर बघितलं तर कठीण होतं, परंतु तसं असताना देखील ते इथपर्यंत आलेले आहेत खास या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. आणि तिसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे, म्हणजे दरवेळी शिवमराठा चषकासाठी नर्गिसताईंचं काही ना काही योगदान असतं आणि ते योगदान आज देखील आपण पाहतोय. तत्पूर्वी जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय सुनीताताई साळवी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी पुन्हा एकदा लीलाताईंना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ताईंचा सन्मान करायचा आहे. तसेच सचिव म्हणजे सेक्रेटरी निशाताई विनायक साळुंके यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करावा अशी मी विनंती करतो. हां, आणि हा सामना संपल्यानंतर सर्व महिलांनी टॉस बॉक्स कडे जा, तिथे त्यांचा सन्मान होईल. चिठ्ठ्या उडवेपर्यंत त्यांचा सन्मान केला जाईल. सर्व मॅच संपल्यानंतर 10 मिनिटात 2 षटकं टाकायची आहेत, लक्षात घ्या. चला सामना चालू करतोय. जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज साहिल परे, प्रथमेश ठाकरे, सुमित ढेकले ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल आलेली पाहायला मिळते. गंभे साहेब आनंदी आहेत ना? नक्कीच आहेत. जेवढं काय पेरलंय ते सगळं आता उगवलं. इन्व्हेस्टमेंट सर्वात महत्वाची असते आणि त्याच्यावर रिटर्न भेटायला आता सुरुवात झालेली आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं इथे सन्मान्य लवशेठ खेडेकर सुद्धा आहेत. लवशेठ म्हटले की कायम क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहेत. रायगड प्रीमियर लीगची ट्रॉफी लवशेठच्या नावावर आहे मागच्या वर्षीची. यंदा देखील लवशेठ आपण दिसणार ना रायगड प्रीमियर लीग मध्ये. तर निश्चित रूपानं त्यांचं देखील आगमन झालंय. सोबत आमचे सुहासदादा भगत सुद्धा आहेत. विजयश्रीताई साळुंके यांच्याकडनं या मंडळासाठी 100 रुपये आलेले आहेत. अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला साहिलच्या माध्यमातून. मगाशी प्रत्येक जण मॅच कडे बघत होते. मी कोणाकडे बघत होतो दादा, तर ते बाबा एक नाचत होते बघा. म्हणजे ते गंभे साहेबांचे समर्थक आहेत का मला असं वाटलं, कारण षटकाराला नाचायचे. गंभे साहेब, विषय हा येतो की या वयात जर ही एनर्जी असेल तर तरुण वयात त्यांनी काय मैदान गाजवले असतील. म्हणजे निश्चित रूपाने जर बघितलं तर तरुण वयात आपण, म्हणजे तुम्हाला माहिती असेल तरुण वयात काय काय कुठली मैदानं गाजवलीत ती. इटाबाई पांडुरंग राठाडे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे किंवा देणगी आलेली आहे. पुढचा चेंडू साहिलच्या माध्यमातून प्रथमेशसाठी. यावेळी अप्रतिम फटका, खणखणीत षटकार. कम ऑन डीजे. ही 101 रुपयाची देणगी आलेली आहे. षटकार आलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळाला बघा. नक्कीच काय पारितोषिक आहे का? देणार दादा, पारितोषिक देणार. गंभे साहेब सुद्धा देणार सामना जिंकल्यानंतर. यस, इथे मात्र 3 चेंडू 8 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साहिल सज्ज सामना करेल. पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरे. आहा, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं मोठा फटका 6 धावांसाठी. कम ऑन डीजे.
खेळण्यासाठी आलेले आहेत त्यांचे देखील आपण आभार मानूया. 4 चेंडू 14 धावा. सामना बदलू शकतो का? अजूनही बदलू शकतो. सुमित ढेकले आहे, प्रथमेश ठाकरे आहे, कशा प्रकारची फलंदाजी करतायत त्यांनी दाखवून दिलंय. अजूनही 2 चेंडू आहेत. साहिलला इथून काहीतरी वेगळं करावं लागेल. काय केलं जाणार? कारण साहिल प्रत्येक मॅच मध्ये पहिलं षटक महागडं फेकतोय, पण अलंकार त्याच्यानंतर येऊन काहीतरी वेगळं करतोय. आणखी एक मोठा फटका, लोअर फुल टॉस चेंडू, वाईडिश लॉंग ऑफच्या वरून षटकार. षटकार मारलाय तरी पण खुन्नस देत आहेत. नक्की कोणाकडून आहेत? गावाकडून आहेत. इथे मात्र हा चेंडू नक्कीच एक धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. षटक संपल्याची घोषणा होणार. पहिल्या षटकात जर बघितलं तर तब्बल 21 धावा आल्यात. म्हणजे विचार केला तर आता 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. रॉबर्ट धनावडे सांगतायत 12 चेंडू 33 धावांची गरज. रॉबर्ट धनावडे म्हणतात होऊ शकतात का? रॉबर्ट होऊ शकतात ना? होऊ शकतात. पण दादा तुझं काय म्हणणं आहे? होणार. दादा म्हणतोय होणार. बरोबर 12वा खेळाडू आहे तो समोरच्या संघाचा. पण तिकडे गंभीर साहेब म्हणतात आम्ही करून देणार नाही, कारण अलंकार आहे ना. आणि अलंकारनं 6 बॉलला पहिल्या 21 धावा मागच्या सामन्यात देखील साहिलनं दिल्या होत्या, पण नंतर अलंकारनं काय केलं आपण पाहिलं होतं. त्याच्यामुळे अलंकारकडे गोलंदाजी चांगली आहे. पण हे देखील विसरून चालणार नाही की समोर कोण आहे. समोर सुमित ढेकले आहे, समोर प्रथमेश ठाकरे आहे, ज्यांनी जर पाहिलं तर आज आपल्या फलंदाजीनं सगळ्यांना प्रभावित केलंय. आणि तीच प्रभावशाली फलंदाजी आता देखील करायची आहे. कारण प्रत्येक बॉल नंतर आपल्याला नवीन सुरुवात करायला लागते 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किंवा 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. त्याच्यामुळे मागचा फॉर्म घेऊन तुम्ही परत त्याच ठिकाणी याल आणि तेच तुमच्याकडून होईल हे कधी कधीच शक्य असतं, नेहमी शक्य नसतं. आणि त्याच्यामुळे निश्चित रूपानं आता अलंकार काय करतो हे पाहणं गरजेचं आहे. दुसरं षटक घेऊन अलंकार गोलंदाजी मार्कवर, समोर पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरे. इथे काय होणार? पहिला चेंडू फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, भरपूर वेळ चेंडू हवेत आहे. प्रथमेश ठाकरेचा झेल टिपला गेलाय आणि अलंकारनं काय केलंय? ओहो हो, अलंकारनं काय केलंय? जी गोष्ट चला पंचांशी वाद घालायचा नाहीये मित्रांनो. पंच ऑफिशियल आहेत, त्यांना माहिती आहे काय चांगलं काय वाईट. तर निश्चित रूपानं पहिल्या चेंडूवर प्रथमेश ठाकरे, रिव्ह्यू नाहीये दादा, खेळाडूला रिव्ह्यू नाहीये. पहिल्या चेंडूवर प्रथमेश ठाकरे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज भार्गव पाटील. प्रथमेश ठाकरे चांगली फलंदाजी करत होता, त्याच्यानंतर बाद झाला. नवीन फलंदाज भार्गव पाटील आलाय. अलंकारनं मात्र कौतुक केलंय. अलंकारनं कौतुकास्पद कामगिरी केलेली पाहायला मिळते. झेल टिपला, अप्रतिम टिपला गेला झेल. करण पाटीलनं कॅच पकडली. कारण अशा प्रकारचे झेल जज करणं देखील सोपं नाही आहे ना. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अलंकार सज्ज होईल. नवीन फलंदाज आलाय भार्गव पाटील, लेफ्ट हँड फलंदाज आहे अलंकार समोर. पहिला चेंडू फटका इथे देखील फसलाय, पण यावेळी मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडेल. धावसंख्येत 1 न वाढ होते. धावसंख्या होईल ती म्हणजेच 22. नक्कीच जर पाहिलं तर सुमित ढेकलेकडे अशा परिस्थितीतून सामने फिरवण्याची क्षमता आहे आणि यापूर्वी त्यांनीही काम केलेलं आहे. पण या स्पर्धेचा किंवा आजच्या दिवसाचा इतिहास हे सांगतोय
की अलंकार अप्रतिम गोलंदाजी करता झालाय. अलंकार कडून अख्ख्या दिवसात एकच चुकीची गोष्ट घडली, ती म्हणजे स्क्वेअर लेगला सोडलेला चौकार. त्याच्या व्यतिरिक्त अलंकारनं काय चुकीचं केलेलं नाहीये. पुढचा चेंडू अलंकारच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल. सुमित ढेकले ऑन स्ट्राईक. कशा प्रकारची क्रिकेट या ठिकाणी सुमितच्या माध्यमातून केलं जाणार, कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाणार. पुढचा चेंडू या ठिकाणी शॉर्ट बॅटनं आडव्या बॅटनं मारलेला फटका, गॅप मध्ये मारलेला फटका, 4 धावांसाठी खणखणीत चौकार. कम ऑन डीजे. या 3 चेंडूंवर 5 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. अजूनही सुमित ढेकले आहे. 3 चेंडूंवर 2 मोठे फटके. आपल्याला जर पाहिलं तर सुमित पूर्णपणे सामन्यात घेऊन येऊ शकतात. आणि असं असताना निश्चित रूपानं या ठिकाणी अलंकार त्या प्रकारची गोलंदाजी करणार का की सुमित फलंदाजी करणार. यावेळी फुलटॉस चेंडू सुमित ढेकलेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा फटका. लॉंग ऑफच्या वरून षटकार. कम ऑन डीजे. का 8 चेंडू 22 धावा. बाबा भेटणार कोण, दोघांपैकी कोणतरी एक जिंकणार तो देणार, पण 8 चेंडू 22 धावांची गरज आहे. काय होणार बघूया. दोन्ही ठिकाणचे ओनर. पुढचा चेंडू. आहा, यावेळी फटका फसलाय. सुमित ढेकळे फसलाय. फलंदाज सुमितला अलंकारनं बाद केलाय. कम ऑन डीजे. भिवंडी. निश्चित रूपानं अक्षय कासारकडे देखील ती क्षमता आहे. विचार कसा करायचा आहे दादा आता. 7 बॉलला 22 नाही विचार करायचा, 7 बॉलला 4 षटकारांचा विचार करायचा आहे किंवा 3 षटकार एका चौकाराचा विचार करायचा आहे. आणि गंभीर साहेब आपण काय विचार करायचे, 3 चांगले चेंडू पाहिजेत तुम्हाला फक्त. हां, 3 चांगले चेंडू टाकले तर मग बदलू शकतं ना समीकरण. पण असं असताना या स्थितीमध्ये जर 2 संघ असतील तर निश्चित रूपानं काही होऊ शकतं. तराजूच्या समतोल बाजूकडे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये जर पाहिलं तर एकापेक्षा एक वरचढ आहेत ना. वन साइड सामने यांनी कधी खेळलेच नाही. त्याच्यामुळे निश्चित रूपानं जे काही होईल ते आता होईल. पण अलंकारनं मात्र आपल्या षटकामध्ये सगळ्यांना प्रभावित केलंय. 11 धावा 2 गडी बाद केलेत. 7 चेंडू 22 धावांची गरज. अंतिम चेंडूवर अलंकार शेवट गोड करणार का की त्याच्यावर अक्षय कासार आपल्या फलंदाजीच्या जोरावर या चेंडूवर मोठा फटका घेऊन या सामन्याला वेगळी कलाटणी देणार. पुढचा चेंडू अलंकारच्या माध्यमातून अक्षय कासारसाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 47 धावा समोरच्या संघानं केल्या होत्या. चांडगाव संघ लक्षात ठेवा आणि त्याच्या प्रकारे फलंदाजी आपल्याला करायची. तिसऱ्या षटकात आपण दाबले होते त्यांना. अंतिम चेंडू मोठा फटका आलाय, झेल होणार नाही. चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. कम ऑन डीजे. सहा चेंडू लवशेट 18 धावांची गरज. बरोबर आहे ना. म्हणजे कसा विचार करायचा आहे, 6 मधले 3 बाहेर आणि कसा विचार करायचा आहे, 6 मधले 3 चांगले. तुम्ही भले म्हणणार जिंकणार, तिकडे गंभे साहेब म्हणतात जिंकणार, पण आमचं म्हणणं आहे चांगलं क्रिकेट होऊ दे. आणि ते क्रिकेट होणं अपेक्षित आहे ना. जेव्हा जेव्हा सामने वन साइडेड होतात तेव्हा आम्हाला पण मजा येत नाही, पण सामने असे टफ टू टफ झाले की समालोचकाला पण मजा येते. जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत त्यांना मजा येते. बरोबर ना काका. आणि त्याच्यामुळं नक्कीच जर पाहिलं तर आता हर्षद भंडारी काय करेल, चला घाई करा पंच, चला आपण इंटरफेअर करा त्यांच्यामध्ये. बॉलर हर्षद भंडारी आहे. हर्षद भंडारीनं मागच्या सामन्यात चांगलं षटक फेकलेलं होतं, पण असं असताना समोर दोन्ही फलंदाज जे आहेत ते दोन्ही फलंदाज
चांगले आहेत, भिवंडी तालुक्यातील नामवंत आहेत आणि त्याच्यामुळं निश्चित रूपानं आज जर पाहिलं तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं ऑल इंडिया ओपनचाच बोलबाला राहिलेला आहे. त्याच्यानंतर रोटखुर्द संघ आपण आले असाल तर आपल्या आल्याची आपण नोंद करायची आहे. राणा मोरे शुभेच्छा असतील, काल देखील नाईटला तिकडे क्वालिफाय झाले. त्याच्या आधी काल जर पाहिलं तर काल राणा मोरेचा संघ इथं पण क्वालिफाय झाला. म्हणजे नशीब 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 म्हणतात ते काय नशीब. काल राणा एखादी जर मॅच असती त्याच्यावर ड्रीम 11 तर चालू आहे की बंद आहे माहीत नाही, त्याच्यावर एखादी टीम लावली असते त्यात पण काहीतरी झालं असतं, कारण खेळ पण होता आणि नशीब पण होतं. निश्चित रूपाने एखादा दिवस असतो. आजचा दिवस देखील राणा तुमचा असू दे, कुठून मला आवाज तुम्ही ऐकत असाल तर नक्कीच आज इथे पण बक्षीस घेणार, तिकडे रात्री उद्या तिकडचा रात्रीचं बक्षीस सुद्धा मोठं येईल. निश्चित रूपानं चांगला खेळ झालाय. हर्षद भंडारी गोलंदाजी मार्कवर, 6 चेंडू 18 धावांची गरज. पहिला चेंडू तेज तर्रार चेंडू, अप्रतिम चेंडू, फलंदाज भार्गव साठी निर्धाव चेंडू. याच्यानंतर विजेत्या 3 संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील. 9-2चा फॉर्मॅट एक, ऑल इंडिया ओपनचा फॉर्मॅट एक आणि चांडगाव प्रीमियर लीगचा एक संघ यांच्या चिठ्ठ्या काढल्या जातील आणि त्याच्यातून आपल्याला सेमीफायनल आणि फायनल खेळवलं जाईल. सेमी आणि फायनल असं चिठ्ठीमध्ये आपण लिहिलेलं आहे. पुढचा चेंडू हर्षदच्या माध्यमातून. यावेळी मात्र सरळ बॅटनं चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 4 चेंडू 17 धावांची गरज, 4 चेंडू 3 षटकारांची गरज. हर्षद भंडारी अप्रतिम क्रिकेट. आता मागच्या सामन्यामध्ये जीवित म्हात्रे जो खेळला त्यानं हेच रायगड आणि ठाणा मॅचला केलं होतं की 3 चेंडू 17ची गरज असताना 3 षटकार लगावले होते. तो प्रेक्षणीय सामना होता. इथे मात्र ही अस्तित्वाची लढत आहे, कारण इथे गंभे साहेब असतील की चाणगावचा संघ असेल पाहणं गरजेचं आहे. 3 चेंडू 17 धावांची गरज. एक छोटीशी चूक या ठिकाणी दोन्ही संघांना या स्पर्धेतून बाहेर नेऊ शकते. काय होणार. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. हा पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेऊ दिला नाही. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. 3 चेंडू 3च ना चेंडू, 16 धावांची गरज. 2 षटकार 1 चौकार किंवा 3 षटकार 1 षटकार 2 चौकार नाही चालणार. 14च होत आहेत. भार्गव इथे हिरो बनण्याची संधी आहे भार्गवला. भार्गव हिरो बनणार का की हर्षद हिरो बनणार. पुढचा चेंडू. अप्रतिम चेंडू. इथे मात्र आता औपचारिकता बाकी ठेवली. क्वालिफायच्या दिशेनं पाऊल टाकलं खैराळे संघानं. 2 चेंडू 17 धावांची गरज, 16 धावांची गरज, माफ करा. चांडगाव संघ खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शेवटपर्यंत डॉमिनेट करत राहिला. नक्कीच बाबा हे गंभे साहेबांकडून पारितोषिक आलंय, धन्यवाद. आता नको पाया पडायला नको, इथूनच पडा. धन्यवाद. बाकी पाय पाडाल. हा भरपूर मोठे फॅन आहेत. असाच सपोर्ट करा. पुढच्या मॅचला देखील अजून 100 निघतील. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज सूरज आलाय. सूरज जो संघाचा कॅप्टन आहे, परंतु तसं काही राहिलेलं नाही आहे ना या सामन्यामध्ये. आता 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. मुंबई म्युन्सिपल ऑफिसर सन्माननीय चंद्रकांतजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून या मंडळासाठी 2000 रुपयांची देणगी आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा जाधव साहेबांसाठी. 2 चेंडू किती धावांची गरज. रोटखुर्द संघ या चला. कर्णधार रोटखुर्द संघ या चला. आपण आणि शिव मराठा चाणगाव संघाचा कर्णधार या. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव आली. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी भरपूर धावांची गरज आता. अंतिम चेंडू या ठिकाणी बाकी आहे. इथं मात्र खऱ्या अर्थानं कौतुक इथे अलंकारचं करा मित्रांनो. त्यानं सामना अक्षरशः प्रत्येक सामन्यामध्ये त्याने सामना फिरवणारी गोलंदाजी केलेली आहे.
अंतिम चेंडू आहे, औपचारिकता बाकी आहे, क्वालिफाय झालेला आहे खैराळे संघ. पण खऱ्या अर्थानं जे क्रिकेट आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून खेळलंय, कारण समोर खैराळे संघ तुमच्या साधेसुधे खेळाडू नव्हते. तुमच्या समोर सुमित डोंगडे होता, तुमच्या समोर जर पाहिलं तर आकाश तारेकर होता, तुमच्या समोर जर पाहिलं तर अजून दिग्गज होते. पण असं असताना तुम्ही काय क्रिकेट खेळलात, तुम्ही काय क्रिकेट जगलात हे महत्त्वाचं आहे. समोरचा संघ चांडगाव संघ हार्ड लक, कारण तुम्ही इतकं चांगलं क्रिकेट खेळून सुद्धा क्रिकेटमध्ये विजयी पराजय होत राहतो, त्याच्यामध्ये काय आपल्याला ऑप्शन नाही आहे. चिठ्ठ्या इथेच उडवायच्या की तिकडे उडवायच्या? तिकडे उडवायच्या का? चला आपण चिठ्ठ्या घेणार आहोत.